प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी शहरातील काँग्रेस भवन समोर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात अनेक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी अमीन पटेल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दैते यांनी व्यक्त केली। तर सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या जबाबदारीने काम करणाऱ्या पक्षाचे नाव काँग्रेस आहे। दुर्दैवाने आज भाजपा आपला विरोधी पक्ष आहे। काँग्रेसने नेहमीच संविधानाचे पालन केले असून संविधानाचा विचार रुजविण्याचे काम केले आहे। मात्र भारतीय जनता पार्टी तोडो फोडो आणि राज्य करा असे धोरण अवलंबले असून याला निश्चितच राजकारण करत असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले। तर धर्माद्वेष, भाजपाने जाती धर्मांमध्ये द्वेष पसरवला, भांडणे लावली अशी आरोप देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। तर प्रसंगी या मेळाव्याप्रसंगी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, डॉक्टर दिनेश बच्चाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष साबिर शेख, जावेद फारुकी, धनंजय चौधरी, भरत टाकेकर, रमेश कहानडोळे, भाई नगराडे, मुझफ्फर हुसेन, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, गुलाब कोतेकर, मुकुंददादा कोडवले, विलास पाटील, प्रमोद सिसोदे, ॲडव्होकेट आप्पासाहेब जाधव, डॉक्टर दरबारसिंग गिरासी, आलोक रघुवंशी, राजेंद्र खैरनार आदी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस या ठिकाणी अभय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। त्याचबरोबर प्राध्यापक प्रभाकर उखाजी पवार यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या मेळाव्याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला।